नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या. देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व देशातील सामान्य नागरिकांनी मान्य केले आहे. त्यामुळेच सलग 2 सार्वत्रिक निवडणुकीत जनतेनं मोदी सरकारला निवडून दिलं आहे. जगात भारत महासत्ता बनण्याच्या दिशेनं वाटचाल करत असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची महायुती सरकारला खंबीर साथ आहे. ठाणे लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार नरेंद्र म्हस्के यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीनं आरपीआय कार्यकर्ते निवडणुकीच्या मैदानात उतरले असल्याची ग्वाही आरपीआयचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे यांनी एका जाहीर पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे. नवी मुंबई, नेरूळ, जुईनगर येथील आरपीआय नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष महेश खरे, आरपीआय मराठा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे, सरचिटणीस LR गायकवाड, टिळक जाधव, कार्याध्यक्ष विजय कांबळे, उपाध्यक्ष सुभाष भोळे, LB गोडसे, सुनील रसनभैरे, सुनील मनुरकर, मनोहर मनुरकर, प्रकाश तुळशे, सरिता जाधव, मंगेश गायकवाड, महेश कांबळे, आरपीआय नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्षा शीलाताई बोदडे, आरपीआयच्या महाराष्ट्र उपाध्यक्षा शशिकला जाधव, नवी मुंबई सरचिटणीस नंदाताई गायकवाड यांच्यासह आरपीआयचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष महेश खरे यांनी दिघा ते बेलापूरमधील आरपीआय पक्षांचे कार्यकर्ते जोमाने काम करत असून सुमारे 1.5 लाखांच्या मताधिक्यानं नरेश म्हस्के निवडून येतील असा विश्वास खरे यांनी यावेळी व्यक्त करत नवी मुंबई शहरातील नागरिकांचे विशेषतः SRA अंतर्गत झोपडपट्टी, पुनर्वसन, पार्किंग, बेरोजगारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, इंदू मिल येथील डॉक्टर आंबेडकर स्मारक आदी प्रमुख प्रश्न प्रामुख्यानं महायुती सरकार सोडवेल अशी ग्वाही यावेळी महेश खरे यांनी दिली आहे. आम्ही नरेश म्हस्केला निवडून आल्यानंतर आम्ही ह्या सगळ्या बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यासंदर्भात आहे, नव्या मुंबईच्या पार्किंगचा प्रश्नासंदर्भात आहे, आता RTI केंद्र सरकारने आताच पारित करून परत RTIच्या ॲडमिशन संदर्भात हा प्रश्न आम्ही सोडवलेला आहे. त्यानंतर नव्या मुंबईतल्या ज्या काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती पाठपुरावा करून जर तो पुरावा आमच्याकडनं होत नसेल तर त्यासाठी जनआंदोलन आम्ही करण्याची तयारी करू. त्यांना हे सांगू की आपण सुज्ञ लोक आहात, आपल्याला आपलं काम झालं पाहिजे, आपल्या देशाची जी संस्कृती आहे ती जतन झाली पाहिजे, आपल्या देशातला प्रत्येक नागरिक हा आनंदाने उत्साहाने राहिला पाहिजे. तो मतदार राजा आहे, त्याला कळालं पाहिजे की आपण हुकुमशाही देशामध्ये राहत नाही, लोकशाही देशात राहतो आहोत. लोकांनी मानलेला राज्य, या राज्यामध्ये आपण प्रत्येकाने चांगल्या प्रकारे गुन्हा-गोंधळात राहिला पाहिजे, वादात लक्ष न देता चांगल्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपण स्वइच्छेने मतदान केलं पाहिजे. मतदान राजा हा सुज्ञ आहे, कोणाला तसं सल्ला द्यायची गरज आवश्यकता लागत नाही. भारत हा हे सुसंस्कृत राज्य आहे, काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाच तो मतदान करील ही अपेक्षा आम्ही आवाहन करणार आहोत त्यांना. मी महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती करील की आपण त्वरित ह्या देशाची उष्माघाताने लोकांनी बळी पडत आहेत, आपण केलेल्या चुक्यावरती पायंडा पाडू नये, त्वरित यावर झाडं वृक्षारोपण करावं, कारण उष्माघातामुळे लोकांचे बळी जाऊ नये, आपण त्याला जबाबदार आहात. महानगरपालिकेने झाडं लावली, त्या झाडासाठी टॅक्समधून पैसे लावून तो खर्च करून ती झाडं लावलेली आहेत, पण त्याला महानगरपालिकेने पाली न घातल्यामध्ये ही फार मोठी घोडचूक आहे. ज्या अधिकाऱ्याने असं काम केलेलं असेल त्या अधिकाऱ्याला पनिशमेंट करावं आणि परत ही अशी पुनरावृत्ती होऊ नये की नवी मुंबईकरांना एक सुंदर असं नवी मुंबई शहर बनावं आणि डिवायडरमध्ये जी जागा आहे त्या जागेमध्ये झाडं लावून उष्माघातापासून वाचवण्याचा महानगरपालिकेने प्रयत्न करावा. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.